हॅलो मित्रांनो, मी पहिले तुम्हाला माझी आयरन फ्रायची स्ट्रॅटेजी दाखवतो. ही माझी आयरन फ्रायची स्ट्रॅटेजी आहे. ओके, या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम लॉस किती आहे हे दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो मी ट्रेड कुठे घेतला. ते स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी मी ट्रेड कुठे घेतला मी तुम्हाला सांगतो. मी ट्रेड घेतला 22,300च्या आसपास माझी एंट्री घेतली. मी ॲक्च्युली बुलिश बघवतो गॅप अप झाल्यावरती बुलिश आयरन फ्राय, पण त्यांनी सुरुवातीपासून रेड कॅन्डल बनवलं की तेव्हा कळालं की आजचं मार्केट साईडवेज असेल. ओके, त्यामुळे मी काय केलं 22,300च्या आसपास मी माझी आयरन फ्रायची स्ट्रॅटेजी टाकली. आणि तुम्ही हा 22,180चा जो मी लेवल ड्रॉ केला तो पाहत असाल ना, तर माझी पहिली ॲडजस्टमेंट आहे ना इकडे होईल. या लेवलला टच झाला मी माझी पहिली ॲडजस्टमेंट करी. आणि वरती ह्याच्यावरती गेलं तर मार्केट माझ्यासाठी बुलिश आहे, त्यासाठी मी एक लाईन मारून ठेवली आहे. कारण इथून बऱ्यापैकी मार्केट खाली गेलं. ठीक आहे, आणि अजून तो लेवल टेस्ट नाही केला आहे. अगर हा क्विक ब्रेक करतो ना तर एक बऱ्यापैकी वरती मुवमेंट येऊ शकते. चला आता पण माझ्या आयरन फ्रायच्या स्ट्रॅटेजी होती हव्या. स्टॉक मार्केटवरती तुम्ही बघाल ना, तर माझा मॅक्झिमम लॉस किती आहे 2400 रुपये पर लॉट. त्याच्यानंतर मॅक्झिमम प्रॉफिट आहे 2500 रुपये, 7,500 रुपये. ठीक आहे, 1:3चा रिस्क रिवॉर्ड आहे आणि चान्सेस 37% आहे. पण मी ह्याला झिरो लॉस कशी करणार ना, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट मिळत राहणार. कारण काय असतं ना, मी आत्ता करू शकतो लगेच कमी लॉस, पण आत्ता लगेच कमी केले ना तर हे जे ब्रेक इवन आहेत ना ते एकदम जवळ येणार, खूप जवळ येणार. आणि हा जो मॅक्स प्रॉफिट आहे ना तो पण कमी होणार. त्याच्यामुळे लगेच करायची ना, हळूहळू करायची. 50-50, 100-100 पॉईंट करत इकडचा लॉस आहे तो कवर करायचा. ठीक आहे, लॉस होणारच ना असा चान्स नाही. हे बघा, आता चुकून माझ्यासमोर मोठा गॅप डाऊन झाला किंवा मोठा गॅपअप झाला तर मी हा लॉस आहे ना कवर करणं थोडं कठीण असेल. होईल कवर, पण एवढं नाही. आता जिथे 2,400 दिसते ना तिकडे 2,000 किंवा 1,700च्या आसपास मॅक्स लॉस होईल. पण अगर हळू गेला ना वेनसडेपर्यंत अगर मार्केट साईडवेज होऊन किंवा थोडी मुवमेंट करत जात असेल ना फ्लॅट ओपन होऊन, तर मी हा लॉस आरामात झिरो करू शकतो. दोन्ही साईडचा लॉस पण झिरो ठेवणार आणि हे मॅक्स प्रॉफिट आहे ना ते पण ऑलमोस्ट तेवढंच राहणार. म्हणजे 500-700 रुपये कमी होणार. कारण आपण जेव्हा ॲडजस्टमेंट करतो ना तर मॅक्स प्रॉफिट थोडं कमी होतं. ठीक आहे, आणि समजा मोठा गॅप डाऊन किंवा मोठा गॅपअप झाला ना तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक कवर करायचा चान्स असतो, पण त्याच्यामध्ये ना रिस्क जास्त असते. अगर आता आपण तो ट्रेड घेतला ना तर काय होऊ शकतं तुम्हाला सांगतो. 2400चा लॉस होते, अजून 2,000 रुपये वाढू शकतात अगर तुमच्या अगेन्स्टमध्ये परत गेलं तर. आणि समजा तुमच्या साईडने गेलं ट्रेड ॲडजस्टमेंटच्या, तर इकडे 4,000 लॉस होत असेल ना तर तिकडे 4,000 प्रॉफिटसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, ॲडजस्टमेंटमध्ये अगर ॲडजस्टमेंट करत असाल तर तुमच्या साईडला गेलं तर 4,000 प्रॉफिट होईल, पण तुमच्या अगेन्स्टमध्ये गेलं तर हा 2400 रुपये प्लस तुमचे 2,000 रुपये हा तुमचे 4-4.5 लॉस होऊ शकतात. त्यामुळे मी ते काय सांगत नाही, रिस्क रिवॉर्ड मी माझ्या हिशोबाने ठेवतो. त्याच्यामुळे अगर मार्केट हळू जात असेल तर मी हे हळू झिरो करून टाकीन, ह्या साईडचं आणि ह्या साईडचं. आणि मोठा गॅपडाऊन किंवा गॅपअप झाला तर मी पहिला हा लॉस थोडा कमी करेन, 2400 ते 1,700पर्यंत आणीन. त्याच्यानंतर मी माझी ॲडजस्टमेंट टाकीन, जेणेकरून मग मला 1,700वरती 2,000 लॉस ठीक आहे, चालेल ना. 2700 आणि 3700 मॅक्झिमम माझा 3700च्या 4,000 आसपास लॉस होईल आणि इकडे 4,000चा प्रॉफिट होऊन जाईल. ठीक आहे, आणि डेली अपडेट्ससाठी माझा चॅनल हवं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.